सिंगल पोरांचे कैवारी आणि हातभट्टी संघटनेचे अध्यक्ष ट्रम्प तात्या आज आपल्यासोबत आहे व्हॅलेंटाईन डे बद्दल चर्चा करायला. ट्रम्प तात्या जरा आहे घाला इकडं. अयो अच्छा, अरे काय ना वातावरण टाईट दिसतंय तुमचं. हा सकाळी टाईटच असते. ये बस इकडं. सिंगल पोरांची सभा बाबा, भरवली बघा आपण. कडाक सगळे सिंगल पोर आहेत होय. हा हात सुजलेले आहेत त्यांचे बघ जरा. गोलीगच की. अरे हातभट्टी संघटनेचा बोला की भाड्या विजय असो. अरे बोल दे ना भाड्या. जय हो बोला दी. अरे तुंबलेले सिंगल आहेत बाबा. सिंगल पोर आंधळ असलेलं परवडते, तुंड नाही परवडत बाबा. तुम्ही पण सिंगल आहेत तात्या. अरे आजन्म सिंगल आहे, पण आहे ना काही वर्षाखाली माझी एक गर्लफ्रेंड होती. तिला मी खोलून टाईम दिला, हाटला जेवायला नेलं होतं. आणि ती नटमोगरी एवढी अशी होती, इतकी खादडखा बुडाची होती, मला माहीत नव्हतं. तिने पदार्थ जे मी कधी जीवनात ऐकले पण नव्हते ते सगळे ऑर्डर केले. तर आणि नंतर मला विचारते आता तू काय खाणार. मला उपवास धरावा लागला त्या दिवशी. बरं तात्या ते व्हॅलेंटाईन डे कशावर साजरं करतात काय माहिती आहे का तुम्हाला? अरे काही नाही, सिंगल पोरांची डांग जळवून त्यांच्या ढोंगणाचा पापुदरा करण्याचे धंदे आहेत भाऊ. तुम्हाला खोटं नाही बोलत ना. अरे या निब्बानिब्बीचं प्रेम एवढं सोशल मीडियावर ऋतू येते ना, या प्रेमाची अर्धे थेंब आहे ना ओयोच्या रूममध्ये पडलेले असतात आणि अर्धे थेंब सिंगल पोरांच्या बाथरूममध्ये त्यांचं प्रेम बघून बघा. अरे काय एकट्यात घालायची घाला ना, सगळ्यांना काय दाखवायला तर. आणि यामध्ये खरला एन्जॉय ना हॉटेलचा स्टाफ करतो बघा. फुल HD स्क्रीन. तुमचा तो गावाकडचा किस्सा सांगा की आम्हाला. अरे गावाकडं मला एक पोरगी इतकी जाम आवडली होती ना, तिला बघून मी फिदा झालो होतो आणि तिला मी रोज द्यायचो. एवढा स्टॅमिना आहे का तुमच्यात? अरे रोज म्हणजे गुलाबाचं फुल भाड्या. काय अडाणी बुडाचं आहे राव हे म्हातारं. अरे माहिती आहे डोन्या मजा करू लागलो. तू असंच करतो, जाऊ दे यार. बरं पुढे काय झालं ते सांगा आधी. पुढं मी तिला उसात भेटायला बोलवलं. भेटायला गेलो तितक्यात मला माहीतच नव्हतं तिचा बाप बाजूला थागायला बसलेला आहे. वास नाही आला का त्याचा? आला होता वास, पण मला वाटलं ही पाजली असेल. पण आपला मूड बनलेला होता, आपण कुठे एवढं लक्षात देणार कोण पाजलं काय. पण तिच्या बापाने आम्हाला जेव्हा बघितलं ना, तसाच भरलेला तांब्या घेऊन माझ्याकडे फेकला आणि चड्डी न घालता जो ऊस घेऊन माझ्या मागं पळाला नव्हता ना, तुम्हाला खोटं नाही बोलत, माझ्या गोट्या तोंडात आल्या होत्या. बरं त्या पोरीचं काय झालं? ती होय, ती नटमोगरी म्हणली की हाच माझ्या पाठीमागे लागला होता. तेव्हापासून माझा आहे ना प्रेमावरचा विश्वासच उडाला राव. एवढं गुलाबाचं फुल दिलं आणि तिने असं गोळीगत धोका दिला मला. तुम्हाला काय झालं आता? अरे मूळ व्याजाचा त्रास डोन्या. आकडी खा तुम्ही आता. जाऊ दे घरी जाऊन बर्फ ठेवतो आता. शेवटी व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. तुला हाताने साजरा कर घरी जाऊन.